मित्रांनो टोल नाका आता इथे लागलाय आणि या साईडला बघतोय भरमसाठ अशा गाड्या जमल्या. तर आता बरेचशे शर्ती होणार आहेत. तिकडं पाकऱ्या चालल्या, बरेचसे असे नंदी आपल्याला बघायला भेटतात. इकडं आपला राजा देखील आहे, राजा 7000चा राजा. आणि इकडं तानाजी आणि राजा. दादा जमली का गाडी? का आता टोल नाका जमले का? कोणते जमले? शेराशे जमले. एक शेरा आणि शिट्टी. आपला राजा आणि या ना तानाजी ना, घरची गाडी पळणार मस्त एकदम. आपण गेल्या वर्षी बघलं टॉप स्पीड अशी गाडी जमले. आणि इकडं आपला शंभू निघालेला आहे. शंभूचं सांगायचं तर एक नवीन खरेदी आपल्याला बघायला वाटतं. कांबा ना? तर ते काय दावणीला आल्यापासून काय कसं काय वाटतंय तुम्हाला आज? दावणीला आल्यापासून असं ना खूप नाव केले त्यांनी आमचा. 100% अड्डा देते तर पब्लिक आवडते. दादा कसं वाटतं? कारण का शंभूची फॅन फॉलोईंग पण आहे आणि एवढं चांगलं नंदी तुमच्या दावणीला आले. खूप छान वाटतं. म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती असं नंदी आमच्या दावणीला. हां, याच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे तुमच्या दावणीला? ओके, मग वासरू पण घेतले का? मग घरची गाडी पण कवा पळेल का? 100% ना. चालेल चला, आजची शर्तीसाठी शुभेच्छा. कोण पायऱ्या लिखू नका? चालेल जास्त नियोजन करू. नियोजनाच्या वाचा पिंटू शेट आले. शेट नमस्कार, बरं आहे ना? शर्यत जमले बोलतं. चालेल शुभेच्छा. इकडं आलो वजीर, उंबारले गावचा आपला वजीर निघले आणि नियोजन करते सगळे निघले शर्तीसाठी. मित्रांनो मोठी शर्यत जमले. वजीर वर्सेस ते साईडला आता दाखवतो तुम्हाला. भाई जे ना भाई, बरंच ना भाई. टोनली पण लगीन जमले वाटतं भाईचा. मित्रांनो घरची बोलते शिवा देतील म्हणून टोडणार आहे. गपचूप बोले हो. मित्रांनो हे साईडला बघू आपण. इकडं आपल्याला बघायला भेटेल DSP ग्रुपची शिट्टी देखील मैदानामध्ये आले. आणि इकडं आपल्याला बघतो शेरा बघायला भेटतं. नेहमी आपल्याला बघायला भेटतं मुंबईच्या बिंजोडमध्ये शेराला प्रत्येक वर्षी येतं. आज देखील आलेलं आहे शेरा. भाई शेराची एकदम हिंदी कडक मुलाखत घेतो मी. मित्रांनो MP किंग शेरा पण आले इकडं आणि एक प्रेक्षणीय बिंजोड देखील जमलेली आहे. तर बघू थोड्या वेळानंतर आपल्याला समजेलच. त्या साईडला आपण बघितली घरची गाडी तानाजी होता. इकडे शेरा आहे आणि शिट्टी आहे. एक चांगली शेरा जमले. इकडं पिंट्यामा काय बोलतं? कोण आणलेस? ओके, वासर आणले का? कुठली आहेत? ओके, तुर्बे गावची. यो बादल ते साईडचं सुंदर. चांगली गाडी जमले. बादल आणि सुंदर दोन्ही नंदी एकदम कडक. भाई कुठून आले? तुर्बेगाववरनं. दोन्ही गावचाच साज आहे का? घरचा साज आहे यार. वा कडक. कोणते शहर जमले? ओके, शिव मात्र सोबत जमले. एक प्रेक्षणीय विंजोड बघायला वाटेल. भाई कसं काय घरची गाडी कशी काय झोपली? नियोजन एकच का? म्हणजे असं या नाही का पैरे नाही का त्यात कोणाला? आयला तर वारी आहे. चांगलं म्हणजे चांगली लेवलला पळत असेल तर घरची येऊन पळवायला पाहिजे ना काय. आणि केव्हा हारबीर झाल्याच्या नंतर किंवा काहीतरी कमी जास्त झाल्याच्या नंतर पैऱ्याला मग ते टायमाला तुम्हाला पण प्रॉब्लेम येत असतील पैऱ्याला. हां, त्या पण त्याच्यामुळे घरची पळवता. आणि इकडे आपल्याला टोल नाका उचकला. इकडं आपल्याला मित्रांनो डोंबिवली एक्सप्रेस सैराट निघले शर्तीसाठी. आणि इकडनं निघले आपला बुंगाडॉन देखील निघलेला आहे. आणि इकडे शेरा शेट्टी. मित्रांनो जी बैला धावताना तर ठीक आहे. बाकी सगळ्यात जास्त लक्ष आपल्या भावासाठी ठेवावं लागतं. गुलाल देखील करत असतं. तर मित्रांनो बघ अशी काही आपलं गुलाल पंच बोलू शकता किंवा गुलाल असतात ना, त्यांना एक आनंदाचा क्षण देण्याचा प्रयत्न असतं. आमचा काका बसले. अरे वडोलची सगळी गँग. काका जिंकली का ना शरद? गेले ना. मथुर आणले ना कोण आणले?
दोन्ही आणल्या. अरे वा. हो मित्रांनो, सगळी मस्त आनंदानं. आणि इकडं प्रशांतांचा बाबा आणि काका मस्त एन्जॉय करतात. अरे इकडं हरेशचा पण बाबा आहे. अरे वा. मित्रांनो, एक काय बोलतात, शर्तीमध्ये एक आनंद घेण्याचा प्रयत्न सगळी मंडळी करत असते. इकडे 777 जादू देखील आले या मैदानामध्ये. बाई गुलाल तर झाला बरेच. पब्लिक किंग जादू इकडं स्वतः मालक फोटो करते. भाई कोण कोण आज? जादू आणि कोण पळाला? ओके, जादू आणि डॉन पळाला बघा. मस्त एकदम चांगल्या गुलालाचा मानकरी. विराज शेट कोण कोण होता आज? डॉन आणि आपला जादू बावले. ओके. आणि कशी काय झाली शरद? शर्यत आपली बॅनर जमलेली. कुटारी पनवेल, पदू शेट मात्रे, साहिल शेट मात्रे यांचा जपान आणि ड्रायव्हरचा आंबेशूचा रुबाब होता. ओके. कशी पळाली गाडी? गाडी मस्त पळाली. पहिल्यांदाच पळाली ना? हो, पहिल्यांदाच पळाली. काय सांगाल आपल्या पायऱ्याकऱ्यांबद्दल? कशी काय पायऱ्या जुलून आणला तुम्ही? आपला ओलेचा आपला भाऊच आहे विनीत पाटील, त्याचे थ्रू कॉन्टॅक्ट झालेला त्यांचा. ओके. तर 2 दिवस आधीच आपला कॉन्टॅक्ट झालेला का आपली गाडी पळू पॅनल सोडला आपण. मग कसं वाटतंय जादू आता एवढं सगळं नाव करताय? आहे ना, आज लोकांना समजला पब्लिकचा भिताड कोण आहे. हा, बादशाह आहे, पब्लिकचा बादशाह. 100%. कारण का एक चांगला नंदी त्यांची दावणीला आले. चांगली गाडी पळाली. शुभेच्छा देऊया आजच्या गुलालासाठी. ए भाई, तुम्हाला कसं वाटतं भाई जादूची सोबत पळून? कसा स्पीड लागला? आपल्या बैलाबद्दल सांग ना. कुठच्यान घेतलेला, कसा घेतला? नाशिकवरून घेतलेला आहे. कुठले कांदी पळतं? दोन्ही साईडला आतून. म्हणजे काही टेन्शनच ना, कुठून पण पळवा नाही का. मस्त मस्त. आज चांगली गाडी पळाली. भाईला शुभेच्छा. मस्त गुलालासाठी. आज एन्जॉय करा भाई. फुल दुसरी रंग करायची आहे का? अजून एक करायची ना? चालेल चालेल. मित्रांनो, आपण समोरच बघता गोटचा पिंट्या देखील मैदानामध्ये आलेला आहे. सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवून कुठून कुठंतरी मालकाचं नाव आणि गोडगावचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आज देखील प्रेक्षणीय बिनजोड जमले पिंट्याची. आणि नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपल्याला गोटचा सर्जा पुसेगाव हिंदी केसरी मैदानावरती बघायला भेटेल का नाही. तर चला नंतर ना पिंट्या वगैरे जिंकल्याच्या नंतर एक बाईट घेऊ आणि नक्कीच विचारू कसं काय असणार आहे नियोजन. पुसेगावचं नियोजन करता सगळे इकडं आहेत. अजून बाकीची मंडळी शर्यत जमवायला गेल्या. मित्रांनो, समस्या संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर आणि सुंदर जेव्हा जेव्हा बोलतात सुंदरच्याच जोड्या बोलताना बघायला भेटतात. एकदम कडक काम आहे. नियोजन करतात सगळं. मस्त सुंदरचा गुलाल झाला. मला वाटतं आज पण दुसरी करायला एकच ना. अरे धन्यवाद दादू, धन्यवाद. बाकी कुठून आले? अरे मस्त मस्त. जा फोटो काढा. मित्रांनो, समोर बघताय लादेंनी देखील एक चांगला गुलाल घेतलेला आहे. ड्रायव्हर चांगलाच बिघारले. या साईडला लादेंनी गुलाल घेतले. इकडे सुंदरने गुलाल घेतले. शुभम डॉन चालला पळाला आणि इकडेच आपल्याला बघायला भेटते सुंदरला जिंकून ना. तिकडे शुभम डॉन म्हणजे शिवादादा म्हात्रे यांच्या नियोजनाखाली किंवा विशालदादा असतील याच्या नियोजनाखाली आपल्याला सुंदर आणि शुभम डॉन बघायला भेटतं. शुभम डॉन जेला जस्ट आता पळाला. मित्रांनो, नाद बघा इकडं कसं बिचार बघता टॉप व्ह्यू घेऊन. समोरच्या साईडला आपल्याला बघायला भेटतं मस्त शर्ती येतात ना. सगळ्या शर्ती दिसंग परफेक्ट मध्ये कार्यक्रम. सुट्टी ते धागा एक नंबर. मित्रांनो, दादाचं बघू एकदम मस्त स्टॉल वगैरे आहे. आणि मला तर वाटतं पुसेगावसाठी जेवण तयारी दिला असेल. दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं. दादा काय सांगशील आज या मैदानामध्ये आल्यास आणि काय काय असतं तुझ्याकडं? हां, ओके. थंडा पाणी वगैरे आणि चिकन पकोडा, अजून अंडा पकोडा. दादा का पुसेगावचं कसं काय मित्रांनो? साऊंड त्याच्यामुळे काही समजे ना. बाकी शुभेच्छा देऊ दादाला. मस्त धंदा आहे इकडे शिवराज बैलाचे मालक. मित्रांनो, सोनार पाड्याचा प्युअर सोना व्हाईट गोल्ड आपल्याला बघायला वाटतं. सुंदर आणि एक नवीन खरेदी बनवली आणि यो पण गेले ना, जोकर पण गेले ना.
आजचं कसं काय नियोजन दादा? आज 3 बैल आणले. आजचं नियोजन याला अर्जुन आहे, हा त्याला वासराला तो दुसरा एक बैल आहे, त्याचं नाव नाही माहिती मला. नवीन बैल उतरवलं ना? तो एक नवीन बैल उतरवला. तो पळायला गेले. कोणत्या मध्ये पळणार आहे तो? तो काय माहित नाही मला कोण पहिला गेला. म्हणजे 3 ना वेगवेगळे पैरे आहेत का? अरे वा. सुंदर पण आणले. काय सांगशील सुंदर बद्दल? मस्त एकदम फिटनेस पण कडक दिसतं. बघू आजचं नियोजन चांगलं आहे, बघू काय होतं पुढे. ओके चालेल मित्रांनो, शुभेच्छा देऊ सुंदरला. बाकी नंतर मुलाखत घेऊ एक मस्त मोठी. इकडे भाविक भाई बराच ना भाई? कशी काय सोय पाणी करतं का ना तुमच्या गावाला आल्या? काय पाहिजे बोल ना तू. खाशील का पिशील? काशील तर विशील तू बोल ना. नाही रे भाई. बाकी नेहमी आपल्याला सोन्या 50-50 फॅन्स क्लबच्या सोबत बघायला भेटा आपला भाविक भाई. त्याला शुभेच्छा देऊ आपल्या सुंदरला. तर थोडं बारीक झाला का? नाही बरोबर आहे ना मित्रांनो? 77-21 नंबरचा आपला देवरूम भिवंडीचा लक्ष देखील मैदानामध्ये आले. एक चांगली प्रेक्षणीय शर्यत जमले. बघूया. लक्षाचं बोललं तर एकदम टॉपच्या शर्ती केलं, हारो किंवा जितो आपल्याला नेहमी टॉपला बघायला भेटतं आपला देवरूम भिवंडीचा लक्ष. दादा कसं का आजचं नियोजन वगैरे? टाईट आहे का एकदम? आतीच आहे इकडे. चालेल भाई, शर्यत जमली ना? ओके चालेल, शुभेच्छा देऊ. बाकी काही विचारू नका कारण का पळायला गेल्या समजेल. मित्रांनो, तलोजा मजकूर यांच्या आकाश शेटची नवीन खरेदी विराट, एक विक्रमी खरेदी. आणि नक्कीच आज एक आपल्याला खिडकाली मैदानामध्ये गुलाल बघायला भेटतं. आकाश शेट इकडे आहे ना? शेट नमस्कार. बरं आहेस ना? बरेच दिवसानंतर दिसते का भाई? भाई राजा पावरला सगळी जण मिस करतात. ओके, आज कोण कोण होता? लखन आणि आपला ओके विराट ना? कसं काय पैरा वगैरे कसं झाला? हा. अरे वा मस्त. कशी काय पळाली गाडी? एक नंबर पळाली आणि चांगलीच गाडी होती. चिरापरचा श्यामा होता, चांगली गाडी पळाली. म्हणजे टॉपची गाडी होती आणि चांगली गाडी पळाली. काय सांगते या गाडीबद्दल? कारण का पहिरेकरांचा पण नंदीवन एकदम टॉपचा होता आणि चांगला पळाला. काय सांगाल? लखन चांगलाच बोलते इकडे. मुंबईमध्ये आता येऊन त्यांनी पण 3 सरळ गुलाल घेतले त्यांनी. वा. आणि आम्ही त्याला चांगला लखन पळाला. दादा एकदम टॉप मध्ये खेळायची सवय आहे त्याची मुलं. मला तरी वाटतं खरेदी होऊन टॉपचीच असेल. खरेदी आता पहिले पण लोक पालतात, त्यालाच लोक विचारतात असं मुंबईमध्ये. बरोबर आहे. आणि राजाला पहिले पण कोण घेत नव्हतं, त्यामुळे आम्ही नवीन खरेदी केली. चालेल चालेल भाई, आजच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. बघा एक मस्त मोठा नंदी घेतला आणि खरोखर एक चांगला गोलाल केला. शुभेच्छा देऊया दादा. मित्रांनो, विकास शेट, विशाल शेट खानावकर, विकास दादा खानावकर यांचा आपल्याला एक चांगला नंदी बघायला भेटला. मित्रांनो, वासरू आणले बघा मस्त. अरे बाबा दादा, का वासराचं नाव या? हा, माऊली. व मस्त मित्रांनो, एक चांगला विकास दादांच्या दावणीला वासरू आले. एकदम टॉप पलाला ना गुलाल घेतला. का आणले हो? गेल्यावर घेतले का मित्रांनो? पक्षानंतर नक्कीच दावणीला काम करणार आपला माऊली. मित्रांनो, समोर बघता अस्मित आहे आणि इकडे आपल्याला बादशाह छोटा नैवेद्य. ए भाई, कोण कोण आणले रे सर तुम्ही? कोण कोण आणले बाईला? कोण आणले? छोटा सोनी, अजून जोकर, अजून ओके. नवीन बैल आणले ना? एक नवीन आणले ना? नाव काय त्याचा? सुंदर आहे का त्याचं नाव? नाही, एक नवीन उतरवले ना का? अस्मित काय नाव माहिती का तुला? पाखरेच नाव आहे त्याचा. अरे सगळी जण गेले का शर्तीला? मग अजून जोकर पण आणले? जोकरचे जमले का? मग आपला सोन्या कुठं आहे? आले कुठेतरी पुण्याला गेलता ना? मग पुसेगावला कोण आहे का नाही? आपला कोण नाही? 50-50 जावणीचा बहुतेक. अजून माहित ना. बघू जाईल दादाची बाहेर जाऊ. एका बोलतं शाळेत जातोस का ना? ए वाश्या, हा नैवेद्य शाळेत जातो का नाही? शाळेत ना बंद केली डायरेक्ट. शर्तीनच पट्ट का तुला यायला? शर्तीनच पट्ट? अरे वा. कुठला बैल पट्ट तुला? कुठला बैल पट्ट? मोठा होता पट्ट? अरे वा, ठीक आहे चालेल सर. मला फोन येतात. मित्रांनो, आपल्या मुंबईचा पहिलाच गुलाल जोकर 50-50. अरे वा,
आमचा वासरू आदत होता. हा पहिली शर्यत झाली होती, तुम्ही काकडवाला अड्ड्यात फेमस केला होता आम्हाला. 100%. आज वाघाने आमचा असं महाराष्ट्रात नाव केलंय. हा एक नंबरच्या बैलात टाकला, बैल कधी कमी पडला नाही. एक फक्त नंबर. आम्हाला पायऱ्यामुळे आम्ही मागे आहोत. आज जय शेटणी वासरू मागितला, आम्ही एक शब्दावर बैल दिला. 100%. दादा काय सांगशील, आज बघतो गावठीवरती नाद करता आणि आज एवढं मोठं नाव होतं, कसं वाटतं? जोकर सोबत पण पैरा झाला आणि आम्हाला जय शेठच्या जोकर बद्दल पळाल्याबद्दल अभिमान वाटतंय. खूप चांगला पळाला वासरू हा. सुद्धा. गावठी एक नंबर पळतोय, पण पायऱ्यामुळे आम्ही मार खातोय. दोन्ही खांदी बैल कुठून पण टाका, कसा पण दादा कोणाला पण विचारा. बरोबर. दादा काय सांगाल, कारण गावठी बोलला तर लोक कुठून कुठेतरी पैऱ्याला पण हे करतात, जज करतात बैलाला, म्हणजे नक्की पळेल का नाही पळेल. पण यो बैल खरोखर चांगला पळतंय आणि आज एक चांगला गुलाल झाला. आज आनंद पण वेगळाच असेल. आनंद खूप आहे आम्हाला, कारण की लोक बैल द्यायला लय हिनवतात का बैल किती पळतो तुमचा, गावठी आहे, पळेल का नाही. आम्ही एक नंबरच्या बैलात पण फेरा मारले बैलाला. अकुर्ली एक्सप्रेस सरपंच आमचाच बैल आहे घरचा, आम्ही त्याच्यात पण बैल टाकलाय, त्याला पण सामान बैल पाळालाय. हा बैलाची कुठे कमी गती नाही, बैल चाल. नंबरच पळतो चांगला. नक्की दादा, शुभेच्छा गुलालासाठी. दादाची मोठी मुलाखत थोड्या वेळानेच येते, कारण नक्कीच एक चांगली गाडी पळाली. बघा, नंदी छोटा आहे पण कारकीर्द मोठी आहे. मित्रांनो, कोणालाच कमी समजायचं नाही या क्षेत्रामध्ये, कारण का कोण कधी कुठून निघून एक चांगली गाडी खेळू शकतो काय सांगता नाही येत. तसंच दादाने आज चांगली गाडी पळवली, एक चांगला आनंद आहे. जोकर पळाला आणि आपल्या बैलाचं नाव बिरजा. बिरजा पळाला. बघा, पब्लिक किंग बिरजा पळाला. पब्लिकचा एक टाम नंदी आणि गावठी आहे. भाई घाबरत नाही ना का पब्लिकला. नाही, 3 वर्ष झालं लगातार मुंबईला पळतोय. हा कडक कडक काम. मित्रांनो, तिरकाली मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली. आपल्याला पडग्याचा महबूब बघायला भेटला आणि सोबतच आपल्याला एक सुंदर असा नंदी बघायला भेटतं. चला माहिती घेऊया. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव सुनील पाटील. आणि आपल्या बैलाचं नाव. बाबा, छोटा बाबा, हिंदकेसरी छोटा बाबा. अरे वा, हिंद केसरीचा किताब मिळवलाय. काय सांगशील, कुठल्या मैदानात पळालेला? आता आपण इथं पहिल्यांदाच पलवलं आहे. हम्म. आता झालं 4-5 दिवस झालं आपण 40 गावावरून उतरलाय. ओके. काय खरेदी आहे का पळून? मित्र खातीरमध्ये त्याने आपल्याला बैल दिलाय. तुम्हाला वाटेल तेवढा पलवा. ओके, म्हणजे हिंद केसरी बैल आज आपल्या दावणीला आलाय. कसं काय वाटतं, एक चांगल्या पायऱ्यामध्ये येऊन पळाला आणि चांगला गुलाल झाला, काय सांगाल? खूप खूप आनंद आहे, कारण की असं बैल कोण देत नाही. आमचं नशीब आहे का आमच्या गोट्यामध्ये आज हिंदकेसरी बैल आलाय. बाबाबद्दल काय सांगाल, किती जाती आणि कुठल्या साईडनं पडला तर? बाबा चारे कांदे आहे आणि बाबा दुसरा आहे. ओके, दुसरा आहे. दुसऱ्यामध्ये एकदम टॉपला पळतंय. काय सांगशील, महबूब सोबत पायरा वगैरे कसा झाला? महबूबचा जर बघितला तर महबूब एक चांगला बैल आहे, 1 नंबर मध्ये नेहमी पळत होतो. पण आमचं पण नशीब आहे का तो महबूब पण आमच्याच गोट्यावर असतं. वा. त्यांचा देखील खूप आभार आहे, कारण त्यांनी आम्हाला हा बैल पायऱ्यासाठी तुरंत लगेच दिला. मला तर वाटतं सुट्टीला कुठे ना कुठेतरी गाडी मागे पडत होती, पण शेवटी दोन्ही पळणारी बैल आहेत. सुट्टीला मागे पळून देखील आपल्याला अंतर बघायला भेटला. भले पेंडिंगला राहिलेली गाडी, पण मस्त अंतरात लागलेली, काय सांगशील? हो, कारण की सुट्टीला थोडी झाली होती आमची 19-20. आम्हाला एक सगळ्याचा अंतर पण होता. पण पुढं बाबा पुढं तोंड काढतोच. प्रत्येक गटाला बघा तुम्ही, बाबाचा तोंड पुढंच असतो आणि बरोबर. बाबाने तो कारनामा करून दाखवला. आज बैल 4 खांदे पळला त्याचा, पण आज आतमधून टाकला. आतल्या बैलाचं काम असतं सूत शिवणं. आज खरोखर चांगला पळाला. आज बघितलं, महबूब पण पब्लिकला चांगला पळाला आणि गाडी एकदम नरमादी पळाली. गाडीकडे बघता काय वाटला? गाडीकर बघतात तर महबूबचा आज त्या महबूबने सुद्धा दात काढले. महबूब थोडा नाराज होता, नाही तर गाडी अजून अंतरात झाली असती. आणि आतमधल्या बैलाचं म्हटलं तर त्याचा सूत तोडणं त्याचा कामच आहे. तो करून दाखवलाय बाबांनी. मग आता पुसेगाव हिंदी केसरी मैदान आहे, कसं काय नियोजन वगैरे झालंय का नाही? बघू, नियोजन तर झालं नाही. जर वाटलं तर ही घरचीच गाडी आम्ही पळू, महबूब आणि बाबा. घरची गाडी पळवायला एक वेगळाच आनंद असतो, कारण का कुठून कुठेतरी पहिल्यापासून बरीचशी जण वंचित राहतात. पण आज एक घरची गाडी पळाल्याच्या नंतर वेगळाच आनंद असतो. पण तेच घरची गाडीने गुलाल घेतला. आजचा आनंद कसा आहे? आनंद खूप आहे. जर आपण पैरं बघत राहिलो तर पैरं आज रात्रीला पण आपल्याला सांगता का जमणार नाही. घरच्या गाडीचा जर आनंद बघितला तर सर्व मुलं एकत्र येतात आपली, आणि जल्लोष तो वेगळाच असतो, कारण की घरची दोन्ही बैलं पळतात आपली. बरोबर. काय सांगशील, कोणत्या नावाने आपली सध्या गाडी पळता? गाडी आपली प्रेरणाताई हरदास माली, विठ्ठल रखमाई प्रसन्न, दत्ता शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील व स्वर्गीय भरत भोईर पडगे पनवेल वलवली या नावाने गाडी पळाली. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. ओमकार जगदाळे. दादा काय सांगाल, आज एक चांगला नंदी उतरवलाय आणि चांगला गोला घेतला, कसं वाटतंय? आनंद तर वाटतोच भाई, मित्रांची साथ आहे. आज एवढा लांबून नाशिक वरनं वासरू आले आपल्यासाठी, मित्रांसाठी. एवढे म्हणजे आता आवी झाला, सचिनदा झाला, दादाले, दत्तशेठ आले, त्यांची एवढी सगळं प्रेम आहे, त्याच्यामुळे वासरू आपल्या गोट्यावर आले एवढं लांबून. तुम्ही कुठून आल्यात? आम्ही आता तसं म्हणलं सातारा,
पण आपण पण मुंबईमधूनच आलोय, कळंबोलीत राहतो. हा. पण आपलं जयेश दादा 50-50 आपलाच गोटा, म्हणजे एक प्रकारे मोठ्या सोन्याचा सपोर्ट आहे माहिती त्याला, ओके त्याच्यामुळे आज मुंबईला आलोय. दादा जयेश दादाचं आणि तुमचं नातं वगैरे कसं आहे? जयेश कारण दादा का राहुल दादा गोरे आणि तुमचं एक मला तर वाटतं मैत्रीचे जवळचे संबंध आहेत. घरचा संबंध आहे आपला. वा. राहुल दादाच्या तालमीत आपण शिकतोय, अजून शिकलो तर नाही अजून, पण शिकतोय राहुल दादामुळे. काय ना, राहुल दादामुळे आपला सपोर्ट असतो प्रत्येक वेळी. दादाच्या मागे दादाच्या नावातच वासरू येतं, त्याच्यामुळे आपला सपोर्ट आहे, त्यामुळे काही विषय नाही. काय सांगाल जयेश दादाचं आणि तुमचे चांगले संबंध आहेत, मग पहिल्याचं पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार? येणाऱ्या कालामध्ये कसं काय नियोजन करताय? परत आपल्याला कधी अडचण येतच नाही. जो पण आप्पा असतो आपला, राहुल दादा असतो, जयेश दादा असतो, जिथे अडचण येतो आप्पा आपल्याला सांग पैरे तोच करतो. ह्याच्या आधी पण त्यांनीच पैरे केलेत, त्यानंतर पण पैरे केले, आणि आपल्याला मुंबईचा सपोर्ट आहे. उत्तम दादा झाला, जयेश दादा झाला, राहुल दादा झाला, परत आपलं दत्तशेठ झाले. दत्तशेठचा आपल्याला फुल सपोर्ट असतो. दत्तशेठसाठी आपण एवढं लांबून आज इथं आलोय. दादा वासराबद्दल सांगा ना, एक खरोखर व्हाईट गोल्ड एकदम सोनं बघायला भेटतं आणि एक चांगलं नाव करतोय. हिंद केसरी किताब देखील त्याच्या नावावरती आहे. काय सांगाल? वासराचं तर काय सांगायचं, वासरू आता मित्राचंच आहे, मित्राचा सपोर्ट आहे. लय लहान होतं वासरू आपण घेतलेलं तेव्हा, लहानापासून सुरुवात संघर्षापासून केलाय आपण. आणि आज बोललं तर चाळीसगावचं नाव सातारा भागामध्ये जर केलं असेल तर चाळीसगाव एक्सप्रेस डिंगडॉंग बाबा एकमेव बैल आहे की चाळीसगावचं त्यांचा दरारा कायम ठेवला नाशिककरांचा या बाबाने. नक्कीच दादा. मग येणाऱ्या कालामध्ये काय जयेश दादांशी बोलून कधी पैऱ्यामध्ये पलताना दिसेल का त्यांचे? पळणार आपण 100% राहुल दादा आहे, जय दादा, उत्तम दादा, हे सगळे आपले एकत्र पळणार आपण, त्याचा काही विषय येत नाही. ओके चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. शर्यत सुटणार आहे सैराट भोंगा आणि विपक्ष आपल्याला बघायला भेटलेला वजीर. एक चांगली प्रेक्षणीय विंजोड बघायला भेटणार आहे. सुट्ट थोड्या वेळानंच गर्दी बघा आज. गाड्या सुटल्या. चांगली जोरून आहेत दोन्ही. धरून आणलाय अक्का. मित्रांनो भोंगाडोन आणि डोंबिवली एक्सप्रेस सैराट गुलालाचा मानकरी एक प्रेक्षणीय विंजोड बघायला भेटलेली. एक चांगली शर्यत झाली. संस्कृती सुनील शेठ यांचा डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि तिकडं मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरने यांचा भोंगाडोन. एक चांगला गुलाल झाला आणि गुलालासाठी शुभेच्छा. तुझी इच्छा होती मित्रांनो वाढदिवसानिमित्त एक प्रेक्षणीय विंजोड झाली. जिद्दी शेठ कालन